त्यानंतर थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर हे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शनमध्ये काय आहे ते आपण बघू. बघा इथं इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स आर टू पॉलिनॉमियल अँड एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स, तर जी ऑफ एक्स f of x is polynomial and g of x is correct, then is called the rational. If f of x and g of x is the two polynomials, then its division or its quotient is called rational algebraic function. हे त्याला रॅशनल दोन पॉलिनॉमियलचा प्रकार g of x is to 0. मग g of x is not equal to 0 असेल तर इथं f of x डिवाइड बाय g of x हे रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन. मग याला रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रॉपर रॅशनल फंक्शन्स प्रोव्हाइडेड डिग्री ऑफ f of x लेस दॅन डिग्री ऑफ g, अदरवाइज इट इज कॉल्ड इम्प्रॉपर रॅशनल. इथं आपण डिव्हिजन जो आहे दोन पॉलिनॉमियलचा त्याला रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो आणि रॅशनल अल्जेब्रिक फंक्शन म्हणतो. तर एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स प्रॉपर रॅशनल. आता याला प्रॉपर रॅशनल फंक्शन केव्हा म्हणायचं की ज्या वेळेस डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन द डिग्री ऑफ जी ऑफ एक्सची डिग्री ही एफ ऑफ एक्सच्या डिग्रीपेक्षा नसेल तर त्यावेळेस याला प्रॉपर. असं जर नसेल डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स, जर असं नसेल तर त्याला आपण इम्प्रॉपर डिग्री ही एफ ऑफ एक्सची मोठी असेल आणि जी ऑफ एक्स लहान असेल त्याला इम्प्रॉपर. बघा असं जर फंक्शन प्रॉपर रॅशनल फंक्शन तर आपल्याला हे या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. डिग्री ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ, if degree of f of x is greater than equal to degree of g of x, तर इथं f of x ची डिग्री ही g of x च्या डिग्री बरोबर असेल किंवा g of x पेक्षा f of x ची डिग्री मोठी असेल. डिग्री ऑफ f of x greater than equal to g of x, then f of x divided by g of x भागाकार हे दोन पॉलिनॉमियलचे क्वोशंट is a improper rational express it the. इथं हे इम्प्रॉपर फंक्शन असेल तर त्याचं इंटिग्रेशन त्याला खालील पद्धतीने करावं लागेल. बघा खालील पद्धतीने कसं एक्सप्रेस करायचं, मग क्वोशंट प्लस रिमाइंडर डिवाइड बाय जी ऑफ, तर जी ऑफ एक्स टू जी, वेअर रिमाइंडर डिवाइड बाय जी ऑफ एक्स इज अ प्रॉपर रॅशनल. ह्या पद्धतीने प्रॉपर रॅशनल फंक्शन तर त्याला प्रॉपर रॅशनल एक्सप्रेस करायचं असेल तर आपल्याला ते दिलेलं इम्प्रॉपर फंक्शन क्वोशंट प्लस रिमाइंडर, हा रिमाइंडर डिवाइड जी ऑफ एक्स रॅशनल. Let us see the three different types of proper rational function. तर आपण तीन वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं प्रॉपर रॅशनल फंक्शन कोणते त्याचा अभ्यास करूया. पहिले एफ ऑफ एक्स डिवाइड बाय जी ऑफ एक्स, जी ऑफ एक्स इज नॉट where the denominator g of x is expressed as. तर हे प्रॉपर रॅशनल फंक्शन असेल ते दोन पॉलिनॉमियलचा क्वोशंट हा प्रॉपर रॅशनल फंक्शन. तर ह्या प्रॉपर रॅशनल फंक्शन डिनॉमिनेटर जो आहे जी ऑफ एक्स इज एक्सप्रेस आहेत, म्हणजे हा जी ऑफ एक्स ह्या पद्धतीने जर असेल फर्स्ट अ नॉन रिपीटेड लिनियर,
त्याच्यातले जे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर असतील तर त्याला कसं त्यानंतर रिपीटेड लिनियर फॅक्टर हे जर रिपीटेड लिनियर फॅक्टर तर त्याला कसं एक्सप्रेस त्यानंतर हे प्रॉडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर रिपीटेड प्रॉडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर आणि नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर असतील त्यावेळेस त्याला एक्सप्रेस कसं करायचं आपल्याला आता खालील टेबलमध्ये आपण पाहतो तर रॅशनल फॉर्म असेल प्रॉपर रॅशनल फंक्शन हे प्रॉपर रॅशनल फंक्शन डिनॉमिनेटर हा जर या 3 टाईपमध्ये असेल तर त्यावेळेस त्याला पार्शियल फॉर्म मग पहिला फॉर्म रॅशनल फॉर्म की बघा न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटरच्या डिग्रीपेक्षा लहान आहे हे प्रॉपर रॅशनल इथं एक्स 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 म्हणजे काय एक्स क्यूब म्हणजे याची डिग्री मोठी आहे न्यूमरेटरपेक्षा मग हे रॅशनल फॉर्म असेल तर त्याला पार्शियल फॉर्म हे जे फॅक्टर दिलेले आहेत हे फर्स्ट टाईपमध्ये आहेत नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर हा जी ऑफ एक्स जो आहे हा नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टरमध्ये एक्सप्रेस मग याला पार्शियल फॉर्ममध्ये लिहित असताना ए डिवाइड बाय एक्स मायनस ए प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस बी सी डिवाइड बाय एक्स हियर ए बी सी आर ए बी सी हे सेकंड रॅशनल फॉर्म बघा इथं आता रिपीटेड लिनियर फॅक्टर जी ऑफ एक्स इज एक्सप्रेस ॲज लिनियर रिपीटेड फॅक्टर इथं लिनियर फॅक्टर बघा एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्स मायनस ए एक्स मायनस दोन फॅक्टर झाले का नाही रिपीट झाले ते याला रिपीटेड लिनियर फॅक्टर हा लिनियर फॅक्टरमध्ये एक्सप्रेस केला तर त्याला पार्शियल फॉर्ममध्ये कसं लिहायचं ए डिवाइड बाय एक्स मायनस ए प्लस बी डिवाइड बाय एक्स मायनस सी डिवाइड बाय एक्स मायनस तर एक्स मायनस बी ऐवजी काय पाहिजे एक्स मायनस सी तेवढं करेक्शन करून त्यानंतर रॅशनल फॉर्म थर्ड एक्स मायनस ए अँड एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ऑफ एक्स इज एक्सप्रेस ॲज द प्रॉडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर एक्स मायनस ए हा लिनियर फॅक्टर आहे आणि इथं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे हे नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक हे रॅशनल फॉर्म ह्या पद्धतीने जर असेल प्रॉपर रॅशनल फॉर्म जर असा असेल तर त्याला पार्शियल फॉर्म ए डिवाइड बाय एक्स मायनस प्लस बी एक्स प्लस सी डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस सी ब्रॅकेट ह्या फॉर्म मध्ये आपल्याला पार्शियल फॉर्म मध्ये हा दिलेला रॅशनल फॉर्म एक्सप्रेस करतात हे परीक्षेला आपल्याला अगोदर ओळखायचं आहे की आपण दिलेला प्रॉपर रॅशनल फंक्शन हे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत का रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत डिनॉमिनेटर का डिनॉमिनेटर हा प्रॉडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर असतील तर त्यावेळेस पार्शियल फॉर्म त्या पद्धतीने एक्सप्रेस करायचा आहे त्याला झालं मग बघा आता फर्स्ट टाईप मध्ये इंटिग्रेशन ऑफ पी एक्स स्क्वेअर प्लस क्यू एक्स प्लस सी डिवाइड बाय एक्स मायनस सी हे इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत रिपीट झालेत का ते नाही आहेत डिनॉमिनेटरची डिग्री ही मोठी आहे न्यूमरेटरपेक्षा प्रॉपर रॅशनल याला सोडत असताना याचा डिनॉमिनेटर जर बघितलं आपण की ते एक्सप्रेस ॲज अ नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर त्याचं इंटिग्रेशन घेत असताना आपल्याला आता याच्यावरचं एक उदाहरण घेऊ क्वाड्रॅटिक इक्वेशन खाली एक्स स्क्वेअर मायनस वन एक्स प्लस टू आता हे एक्स मायनस वनचं फॅक्टर पाडले आपण तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच ए मायनस बी ए प्लस बी त्या पद्धतीने एक्स स्क्वेअर मायनस वन एक्स वन एक्स प्लस थ्री हे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर मग हे नॉन लिनियर रिपीटेड फॅक्टर असतील तर यांना सॉल्व्ह सोल्युशन द्यायचं असेल दिलेला प्रॉपर रॅशनल फंक्शन हे रॅशनल फंक्शन त्याला आपल्याला पार्शियल फॉर्म आय इक्वल टू जे ते रॅशनल फॉर्म
एक्स स्क्वेअर मायनस वन म्हणजे काय, एक्स मायनस वन आणि प्लस टू. हे पार्शियल रॅशनल फॉर्मचं हे पार्शियल फॉर्म आहे. ए डिवाइड बाय बी डिवाइड बाय आणि याला एक्स याला सिम्प्लिफाय करायचं म्हणजे याने याला मल्टिप्लाय करायचं. हा कॅन्सल होतो. आय इक्वल हे इक्वल टू मीन्स 3x² प्लस 5 इक्वल टू बाय एक्स. यांच्या एलसीएम हे इक्वेशन भेटतात. या इक्वेशन मध्ये आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या. आता लिनियर फॅक्टर किती आहे तिथं, 3 लिनियर फॅक्टर आहेत, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर एक्स मायनस वन, एक्स प्लस वन आणि एक्स प्लस टू. तर फर्स्ट फॅक्टर घ्यायचा एक्स मायनस वन इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 1. हे इक्वेशन मगाशी आपण बघितलं. त्या इक्वेशन मध्ये बघा आता हे 3 फॅक्टर आहे. 3 फॅक्टर पैकी हे पहिला फॅक्टर घेतला आपण एक्स मायनस वन इक्वल टू 0, एक्स इक्वल टू 1. तर ह्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, 1 टाकला, 3 1 प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1 मायनस 5. ते इथं बी 0 झाला, सी 0 झाला, म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे 6a 2 2. बघा 3 प्लस 4 7 मायनस 5 ए इक्वल राईज 1. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे आपला एक्स प्लस वन इक्वल टू 0, एक्स मायनस वन. तर ते इक्वेशन फर्स्टमध्ये टाकायचं. फर्स्टमध्ये टाकलं सी 0 आहे, ए 0 आहे, बी जी मायनस 2b इक्वल टू हा 7 आणि मायनस 2 म्हणजे 1 मायनस 6 झाला, मायनस 4 झालं का नाही, 9 आणि हा 3 प्लस 6 प्लस 2b 2 प्लस झाले. त्यानंतर सी तिसरा फॅक्टर कोणता आपला एक्स प्लस टू इक्वल टू 0, एक्स इक्वल टू मायनस 2. तो इक्वेशन मध्ये टाकायचा, सिम्प्लिफाय करायचा. प्लस 1 इक्वल टू सी प्लस सी इक्वल टू बाय 3. दस इक्वेशन फर्स्ट आपण पार्शियल फॉर्म मध्ये लिहिलं होतं ए, देन इंटिग्रेटिंग बोथ साइड आय हा आय. आता इथं याचं इंटिग्रेशन घेत असताना 1 डिवाइड बाय 3 एक्स एक्स मायनस डिवाइड बाय एक्स प्लस मायनस बाय 3. इंटिग्रेशन जर घेतलं सेपरेट तर 1/3 कॉन्स्टंट आहे. बघा आता याचं इंटिग्रेशन पाहू. 1/3 कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर 1 डिवाइड बाय एक्स मायनस. तर इथं इंटिग्रेशन घेत असताना याचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं एक्स मायनस वनचं तर काय येतं मायनस वन. इथं मायनस वन आणि बाय मायनस वन. याचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं बाय 2 ऑफ एक एफ डॅश एक्स डिवाइड बाय एफ ऑफ एक्स. करोळी नंबर थर्ड आपण करोळी नंबर थर्ड. त्याच पद्धतीने याचं इंटिग्रेशन घेताना ती मल्टिप्लाय लॉग एक्स प्लस 1/3 लॉग इंटिग्रेशन घ्यायचं. तर इथं 1/3 लॉग एक्स मायनस 3 लॉग एक्स प्लस इथं 1/3 कॉमन आहे, बाहेर काढला तर लॉग एक्स मायनस लॉग एक्स प्लस 2 म्हणजेच 2 लॉगची. त्यानंतर हा मल्टिप्लाइड असतो प्लस आहे झाला. तर 3 काय घेतला 1. आता इथं 1/3 आहे म्हणून याला 1/3 करताना मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. ते ए लॉ ऑफ एक्सपोनंट वापरायचा एक्स प्लस वन रेस टू. हे तुम्हाला त्यानंतर हे नेक्स्ट एक्झाम्पल 1 डिवाइड बाय साइन थीटा 3 प्लस 2. तर याला अगोदर लिनियर फॅक्टर मध्ये
आता हे कोणत्या टाईपमध्ये त्या तर इथं हे दिलेलं इक्वेशन दिलेलं इंटिग्रल हे आपण इंटिग्रँड लिहिलं. तर साइन थिटा आता इथं साइन थिटाने मल्टिप्लाय केलं. 1 मल्टिप्लाइड बाय साइन थिटा थिटा 3 साइन थिटा फास्ट स्लाइड केलेलं साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच 1 आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे थिटा मायनस कॉस थिटा प्लस येस बघा मग आता इथं नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर त्या फॅक्टर पुट करायचं cos थिटा इक्वल टू टी डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू मायनस साइन थिटा डेरिवेटिव्ह मायनस साइन थिटा डेरिवेटिव्ह 1 साइन थिटा cos थिटा पुट केल्यानंतर आपल्याला असं भेटेल बघा 1 मायनस टी ही नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर तर याला हे रॅशनल फॉर्म आहे तर याला पार्शियल फॉर्म हे ए डिवाइड बाय 1 मायनस टी डिवाइड बाय 1 बाय 3 प्लस 2 टी त्यानंतर यांचा एलसीएम काढायचा आणि मल्टिप्लाइड करायचा ते डिवाइड बोथ साइड आलेला आहे तो बघा -1 इक्वल टू ए मल्टिप्लाइड फॅक्टर घेता येतील ॲट टी इक्वल टू 1 पहिला फॅक्टर टी टी इक्वल टू काय इक्वल टू 0 टी इक्वल टू 1 तर हा 1 हे इथं टाकायचा इथं 1 टाकला तर हा 0 होईल तर टाकला तर 0 होईल तर याची किंमत 10 ए झाले -1 इक्वल टू 10 ए म्हणजे 10 त्याच पद्धतीने सेकंड फॅक्टर 1 प्लस टी इक्वल टू 0 -1 तर -1 टाकल्यावर काय 2 अशा पद्धतीने आपल्याला ए ची किंमत करत असताना करणार 3 प्लस 2 टी हा लिनियर फॅक्टर आहे नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर 3 प्लस 2 टी 0 then t equal to while t equal to -3 divided by 2 या इक्वेशन ह्या ए बी सीच्या व्हॅल्यू ज्या काढल्यात आपण त्या इक्वेशन जर केलं होतं व्हॅल्यू काढली तुम्ही काय -3 डिवाइड बाय 2 इक्वेशनमध्ये टाकल्यावर काय 3 त्या किमती घ्यायच्या आणि जर केलं आपण ऑन साइड बाजूंना आय 10 5 घ्यायचं इक्वेशन घेताना -1 डिवाइड बाय 10 चला टू इंटिग्रेशन प्लस सी टी म्हणजे काय कॉस थिटा टाकला आपण सिम्प्लिफाय केलं लॉग ए रेस टू एम इक्वल टू ए एम त्यानंतर हे थर्ड एक्झाम्पल इक्वेशन ऑफ 1 सोल्युशन आय इक्वल तर 2
एक्स प्लस साइन 2 थीटा काय कॉस थीटा. तर इथं कॉस काढला 2 कॉस एक्स डिवाइड बाय 2 कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर कॉस एक्सने डिवाइड केलं डिनॉमिनेटरला एक्स एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स 1 मायनस साइन स्क्वेअर हे 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे प्लस साइन साइन एक्स इक्वल टू टी पुट करायचं म्हणजे घेतलं तर एक्स डी डिवाइड बाय 2 इंटिग्रेटर 1 प्लस टी प्लस टी डी टी इंटिग्रेशन घ्यायचं इंटिग्रेशन घेताना 1 डिवाइड बाय 2 इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइड प्लस 1 डी टी पार्शियल फॉर्म आहे पार्शियल रॅशनल फॉर्म आहे पार्शियल फॉर्म आता हे रॅशनल फॉर्म आहे पार्शियल फॉर्म फॅक्टर आहे तिथं रिपीटेड लिनियर फॅक्टर बघा इथं रिपीटेड लिनियर फॅक्टर आहेत म्हणून ए डिवाइड 1 मायनस 1 सी प्लस 1 प्लस सी डिवाइड सी ब्रॅकेट याला सिम्प्लिफाय करायचं या दोन्ही याला मल्टिप्लाय करायचं तर ती याने आणि याला मल्टिप्लाय करायचं तिला सेम येते म्हणून कॅन्सल होतील प्लस 30 हे तुम्हाला इक्वेशन या पद्धतीने भेटेल 1 इक्वल टू ए मल्टिप्लाय 1 इक्वल टू ए मल्टिप्लाय प्लस बी मल्टिप्लाय सी मायनस टी सी मल्टिप्लाय सी इथं 3 फॅक्टर आहेत 3 फॅक्टर मग आता पहिला फॅक्टर घ्या टी इक्वल टू 1 मायनस टी टू 0 1 झाला इक्वल टू टी इक्वल टू मायनस 1 टाकला टी इक्वल टू 0 टाकला तर कशाची किंमत भेटणार आहे तिघांची किंमत भेटणार आहे ए बी सी ची पण इथं आपल्याला काय आहे ए आणि बी माहिती आहे म्हणून ए आणि सी माहिती आहे म्हणून फोर आली पार्शियल फॉर्म ची त्यांचं इंटिग्रेशन घ्यायचं 1 डिवाइड बाय 4 कॉन्स्टंट 1 बाय 1 म्हणजे याचे 1 मायनस टी प्लस 1 डिवाइड बाय 4 ए प्लस बी लॉग ए मल्टिप्लाइड बाय लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ए बाय बी किंवा लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग बाय बी आपल्याला हे इंटिग्रँड